श्री स्वामी समर्थ मित्रांनो, नमस्कार. कसे काय सगळं मजेत ना? तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजची खास रेसिपी म्हणजे आज आपण वरण चिकल्या करतोय. तुमच्याकडे काय काय म्हणतात ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. चला तर आज आपण बनवू वरण चिकल्या. कराई काय करतात? आज आपण वरण चिकल्या बनवणार आहे. हो का? किंवा काही ठिकाणी आपल्याला वरणाचं फळ बनतात, त्याला काही ठिकाणी त्याला वरण चिकल्याच बोलतो. काय काय सामग्री घेतली त्यासाठी? त्यासाठी मी 1 वाटी तूर डाळ, ही मुगाची डाळ, 1 छोटी वाटी मसूर डाळ घेतलेली, आणि हे टमाटे घेतलेले, ही मिरची आणि लसूणची पेस्ट, हे लाल तिखट, हे कढीपत्ता, जिरं, हळद, हिंग, आणि हा थोडासे चिंच घेतलेले आंबटपणे. तसे आपण टमाटे टाकले जे वरण आंबट, पण तरी पण थोडेसे चिंच घेतलेले. हो का? आता आपण हे वरणाचं साहित्य झालं आणि हे आपलं पीठ घेतले, गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये मी हळद, मीठ, तेल टाकून ते पीठ घट्ट गोळा भिजून घेतलेलं आहे, मळून घेतलाय. आता आपण याच्या म्हणजे आम्ही 4 जण आहे, आमच्या 4 जणांसाठी हा गोळा बनवला आम्ही. आपण जास्त बनवू शकतो, जास्त पाहिजे असेल तर आपल्याला. आपण आता हे वरण शिजून घेतलं, डाळ दाखवली ना, ते वरण आपण शिजून घेतलेले. तेवढी डाळ घेतली होती. डाळ 2.5 वाटी डाळ आहे, म्हणजे 2 वाटी 1 वाटी मुगाची, 1 वाटी तुरीची, आणि 1 छोटी वाटी मसुराची डाळ. आपण हे टमाटे टाकून डाळ वरण शिजून घेतले. आता आपण वरणाला फोडणी देऊ. हो, त्यासाठी कुकर मध्ये तेल टाकलंय तुम्ही अगोदर. मोहरी टाकू, जिरं टाकू, लसूण अद्रकची पेस्ट टाकू, मिरचीची, लसूण, टमाटे वगैरे टाकून नंतर हिंग, नंतर आपण ते चांगले परतून घेऊ. टमाटे चांगले हळद टाकायचे आपल्याला. टमाटे आपण टाकले आधी वरणात पण. आता आपण त्याच्यामध्ये थोडं लाल तिखट टाकू. टमाट्याचा मारा जास्त तिखट, लाल तिखट थोडं टाकायचं. मिरची टाकली आपण त्याच्यामध्ये पहिले. लहान मुलं पण आवडीने खातात ते, मग जास्त तिखट नाही बनवायचं. मग आपण हे होते ना वरण टाकून केलेलं वरण, डाळ शिजलेली आपण टाकून देऊ त्याच्यात. चला तडका देऊ. तडका झाला. आता आपण त्याच्यामध्ये पोळ्या लाटायच्या आणि सोडायच्या. चिंच वगैरे दूध आहे का? त्याचं पाणी टाकताय का? आता हे चिंचाचं आपल्याला थोडं आंबटपणासाठी चिंचाचा पोळं टाकते. आपण चिंच भिजू घातले होते 10 मिनिटं. गोड आंबट. नंतर आपण त्याच्यात थोडासा गुळाचा तुकडा टाकू. एक गुळाचा खडा टाकताय का? टाकू, जास्त नाही. गोड गोड आंबट, गोड आंबट छान लागतं. नंतर मीठ घालतो त्याच्यात आपण. आणि आता 5 मिनिटं उकळू देऊ आपण. तर पोळ्या लाटून घेऊ आपण. हो, वरण थोडं घट्ट वाटतंय काय? थोडं टाकते ना पाणी टाकताय का आता? बस. आता छान उगळेल ते. तोपर्यंत आपण आपल्याला पोळ्या पण शिजायला पाहिजे ना. तोपर्यंत आपण आता त्याला आपण चिकल्या म्हणतो पोळ्यांना आपण. पुढे जा थोडीशी मग. चला जाऊ बाई, करा बरं का. काय करताय आता? आता आपण अशी पोळी मोठी लाटून घ्यायची आणि आता त्याला आपण असं मोठे मोठे काप असं हे बघा, त्यांचे काप करून झालेले आहेत मोठे मोठे चिकल्याचे. काप करायचे, म्हणजे मग ते गळत नाही आणि चांगले लागतात मग खायला. आता आपण ते काढून घ्यायचे. तो असं पीठ टाकून घ्यायचं, म्हणजे एकमेकांना चिटकत नाही ते. आणि आता ठेवून देऊ आपण त्याच्यामध्ये. हो, बघा मंडळी, चिकल्या बघा आपल्या. तुम्ही काय म्हणताय मला कमेंट करून सांगा बरं का नक्की. हे बघा आपल्या चिकल्या तयार झालेल्या आहेत. हे काही पोळीचे आपण लाटून घ्यायचे, तुकडे केलेले आपण, म्हणजे तुकडे पाडल्यानंतर हे रोडगे असतात. हे पण एक पोळी लाटून घ्यायची आपण, तिच्यामध्ये तेल लावून ते रोल करायचा. ह्या पण त्याच्यात सोडायच्या वरणामध्ये आपण. या पण आमच्याकडे खूप आवडतात. काहींना अशा आवडतात तर काहींना अशा आवडतात. आमच्या मुलांना हे रोडगे आवडतात. हे रोडगे पण आपण त्याला शिजू द्यायचे पहिले आपण. नंतर मग 5 मिनिटांमध्ये आपण ह्या त्याच्यात टाकायचे पोळीचे हे काप. हे काप लवकर शिजतात. हे यांना शिजायला वेळ लागतो, कारण की ते मोठे राहतात ना. त्याच्यामुळे आपण आता हे 10 मिनिटं झाकण ठेवून शिजू देऊ. हे पण असे झालेले एकदम सुंदर लागतात. हे आपण मग नंतर याच्यात आपण असे चाकोण्याचे तुकडे करायचे आणि त्याच्यावर तूप टाकायचं, मग खायला एकदम सुंदर लागतात. मग आई आपण लो गॅसवरती 15 मिनिटं शिजू दिलं. आता पूर्ण झाली ती. आपण ती हे पाशी झाली मस्त आपली. झाले आपले वरण बट्टी, वरणाचे फळ. कोणी कोणत्या तुमच्या गावाकडे काय काय म्हणतात
तर ही गोल रोडगा, आपण याला रोडगा म्हणतो आम्ही याला. हे पण आपण ते छान शिजलं, एकदम मस्त झालंय पा. आता हे आता आपण त्याचे 4 तुकडे करायचे. याच्यात आपण वरून तूप टाकायचं मस्त. अतिशय सुंदर लागतं ते. याच्यापेक्षा आम्हाला तर हे जास्त आवडतं. हे त्याच्या पप्पांना आवडतं, सोनबाईच्या पप्पांना. हे वरून तूप टाकायचं. हे बघ आपली वरणपट्टी झाली मित्रांनो, तयार झाली. म्हणजे आपण एखाद्या वेळेस त्याच्यावर वरून लोणच्याचं तेल असतं ना लोणच्याचं, ते टाकून खाल्लं तर अतिशय सुंदर लागतं ते. ज्याला आवड देते त्याची, ज्याला आवडतं टाकतात, नाही तर मग असं साधं पण खातात. झाले आपल्या डाळ चिकल्या तयार. बघा, तुम्ही खाऊन बघा, तुम्ही पण करून बघा. आमची पद्धत कशी आहे, तुमची कशी आहे सांगत ते पण आम्हाला कमेंट करून सांगा. आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा सांगते की चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, जेणेकरून आमच्या ज्या पुढच्या रेसिपी तुम्हाला बघता येतील. आणि सुंदर अशी रेसिपी. पण आता आपण रोज शोधतो काय भाजी करायची, काय भाजी करायची. तर हा सोपा आणि एकदम सरळ असं आहे. तेव्हा आपल्याला डाळ असते, आपल्या घरात पीठ पण असतं गव्हाचं, त्यामुळे आपण तेव्हा चालू चालू करू शकतो. हे आपण लहान मुलं खाते गोड साधे, हे तिखट टाकलं आणि लोणच्याचं तेल टाकून खाल्लं. हे मोठी माणसं खाऊ शकतात आनंदाने, एकदम मस्त. तुम्हाला आम्ही पुन्हा पुन्हा का सांगतो, कारण की तुमचा एक सबस्क्रायबर खूप मोटिवेशन देतो आम्हाला की आम्ही आमच्या रेसिपी तुम्हाला शेअर करू. तुमच्या पद्धत पण आम्हाला सांगा, किंवा काही तुमच्या तिकडची कुठल्या गावाकडची काय असेल रेसिपी ते पण आम्हाला सांगा, ते पण आम्ही करू. त्यासाठी प्लीज सबस्क्राईब करा. आमची पद्धत तुम्हाला आवडली का ते पण सांगा आणि कमेंट शेअर नक्की करा. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ.